ही आहे ना, ही आयुष्य रेषा आहे, ही बुद्धीची रेषा आहे आणि ही मनाची, म्हणजे तुमचं मन कसं आहे काय ते सांगतं. हा शुक्राचा उंचवटा आहे, हा चंद्राचा उंचवटा आहे, हा बुधचा आहे, हा सूर्यचा आहे, हा शनी आणि हा गुरु. तर ऐका, हे गुरु आणि शुक्र जेव्हा उंच असतात ना, तेव्हा पत्नी सुंदर मिळते किंवा पती सुंदर मिळतो. आणि गुरु उंच असतो तेव्हा आपल्याला आध्यात्मिक गुरु मिळतात, आपली आध्यात्मिक उन्नती होते किंवा जजमेंट पॉवर, न्याय देण्याची पॉवर जी असते ती ह्या गुरुच्या उंचवट्यामध्ये असते. हा शनी जर खोल असेल तर विवाह लवकर होत नाही, आणि शनी जर उंच असेल तर त्या व्यक्तीचा विवाह लवकर होतो, आध्यात्मिक उन्नती चांगली असते आणि त्यांना सर्वच गोष्टीत यश चांगलं मिळतं. आता हे सूर्यरेषा चांगली असेल तर शिक्षण, नोकरी हे चांगलं होतं. आणि हे बुधचा उंचवटा असेल तर बुद्धिमत्ता ते चांगली असते. आणि चंद्राचाही जर आकार असा असेल इकडे जाणारा तर ते थोडे भावुक प्रेमळ असे असतात. आणि आयुष्य रेषा भरपूर असेल तर आयुष्य भरपूर असतं. बुद्धीची रेषा लांब असेल तर बुद्धिमत्ता चांगली असते. आणि जेव्हा बुद्धीची रेषा अशी थोडी इकडे खालच्या दिशेने झुकलेली असेल तर ते थोडे नम्र असतात व्यक्ती. आणि हा शुक्राचा उंचवटा असेल, कुठे ते शुक्र, हा उंचवटा असेल तर यश, कीर्ती, संतती चांगली होणं हे सगळे ह्याच्यावर असतं. आणि सुख, ऐश्वर, लक्झरियस लाईफ थोडक्यात या लोकांची असते. आणि हे चंद्राचा उंचवटा असेल तर ते कलाकार असतात, म्हणजे कलात्मक त्यांचं चांगलं असतं सगळं.